ट्रस्ट अध्यक्ष दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड या नात्याने आपल्या उपस्थित सर्व पत्रकार बाबांचं, बहिणींचं, माझ्या वतीने व आमच्या संस्थेच्या वतीने सर्वांचं पत्रकार भवनामध्ये स्वागत आणि आपण उपस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद आणि आभार. बरेच दिवसापासून तुमचा आणि माझा जिव्हाळ्याचा परिचय आहे. गेली 17 वर्षापासून आम्ही काम करतोय आणि त्याच्या बातम्या आपण देता सर्व स्तरामध्ये. त्याबद्दलही मला खूप आनंद वाटतो आणि एक जिव्हाळ्याचं नातं तयार झालेलं आहे पत्रकार बांधवाचं आणि आमचं. अनेक कार्यक्रम असतात, विशेषतः मी शिक्षण, रोजगार या विषयावरती काम करतो. आता 1-2 वर्षामध्ये थोडंसं विषय जसे गरज लागते त्याप्रमाणे मी थोडंसं त्या कामावरती लक्ष केंद्रित करत आहे. येणाऱ्या 20 सप्टेंबरला नवी मुंबई येथे विष्णुदास भावे नाट्यगृह या ठिकाणी हिंदू मातंग संमेलन हा मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्याचे जे उद्दिष्ट आहे, जे रूपरेषा आहे, मी आपल्याला या ठिकाणी सांगण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री शरदरावजी ढोले साहेब आणि प्रमुख उपस्थिती राजेशजी कुंटे हे आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमामध्ये 2-3 विषय आहेत. प्रमुख विषय आहे धर्मांतराचा. हिंदू धर्मामधून बरेचसा माझाच बांधव हळूहळू धर्मांतरित व्हायला लागलेला आहे. तर धर्मांतरित झालेल्या बांधवांचं नुकसान भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. तर ते होऊ नये म्हणून मी त्या विषयावरती काम हाती घेतलेलं आहे. दुसरा विषय आहे समाजामध्ये जे तळागाळामध्ये जाऊन काम करणारे जे आमचे कार्यकर्ते आहेत, अशा कार्यकर्त्यांचा समाज भूषण पुरस्कार देऊन आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही सन्मानित करणार आहोत. त्या पुरस्काराचं स्वरूप असं आहे, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि 2100 रुपये रोख. परवाच आम्ही अबकड वर्गीकरण व्हावं म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं होतं, मोर्चा काढले होते. तर त्या अनेक कार्यकर्त्यांचं त्याच्यामध्ये सहभाग आहे त्या समाजभूषण पुरस्कारामध्ये. तिसरा विषय आहे आमच्या समाजामधून अत्यंत गरिबीमधून जे मुलं नीटची परीक्षा पास झालेले आहेत, जे MBBS ला ऍडमिशन करू इच्छितात, अगदी 500च्या वरती जे मार्क घेतले आहेत त्यांना आम्ही तिथे सन्मानित करणार आहोत. आमचे अनेक विद्यार्थी सायंटिस्ट झालेले आहेत, त्यांचाही एक सन्मान आम्ही करणार आहोत, कारण काही इतरांना त्यांचं इन्स्पायरेशन मिळालं पाहिजे. तसे गुणवंत विद्यार्थी आहेत. तर अशा एक 2-3 विषयावरती आम्ही तो नियोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाला मी नक्की सांगू शकत नाही, परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेब येतील अशी माझी अपेक्षा आहे. त्यांना आम्ही अप्रोच केलेला आहे. कारण काय, आमचा मातंग समाज म्हणावा तेवढा अजून विकासाच्या मुख्यधारेमध्ये आलेला नाही. हल्ली 2-3 वर्षापासून सरकार सुद्धा आमच्या पाठीशी आहे, योजना आमच्यासाठी राबवतात. याच्यामध्ये
जो बेरोजगार मुलं आहेत तर त्यांना स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना अशा वेगवेगळ्या योजना आहेत. तोही तिथं आम्ही काही यांना कर्जाचं वितरित करणार आहोत. तर अशा सगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे. आणि विशेषतः हे माझं होमटाऊन असल्यामुळे इथल्याही परिसरातील बांधवांना या कार्यक्रमाची माहिती असावी. उदगीर मतदारसंघात गेली अनेक वर्ष मी फिरतो, मला चांगल्या प्रकारे ओळखतात. तर इतरांना या गोष्टीची माहिती व्हावी म्हणून आपल्या सर्वांना आम्ही विनंती केलेला आहे. तर हा विषय माझा आपण समजून घेतला अशी मी अपेक्षा करतो. आणि काही प्रश्न असेल तर मी विचारू शकतो.